जैन कासार मंडळ मुंबई आणि अखिल भारतीय दिगंबर जैन कासार समाज संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जैन कासार समाजाच्या प्रबोधनासाठी भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। या व्याख्यानमालेमध्ये मी प्राध्यापक सुभाष दिगंबर दगडे सांगली जैन समाजासाठी अल्पसंख्याक आणि ओबीसीचे फायदे या विषयावर आपले विचार मांडणार आहे। आपण श्रावकांनी त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करावा अशी संयोजकाची आणि माझी अपेक्षा आहे। भारतात जैन, बौद्ध, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी आणि अन्य धर्माचे लोक राहतात। भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटनेचा स्वीकार केला। भारतीय राज्यघटनेतील 45व्या कलमानुसार मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि अन्य धर्मीयांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे। त्याचप्रमाणे घटनेतील 25व्या कलमानुसार मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन हे 6 धर्म अल्पसंख्याक आहेत असे निश्चित करण्यात आले। अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 29 आणि 30 निश्चित करण्यात आले। त्यानुसार भारत सरकारने 1992 साली अल्पसंख्याक कायदा केला। या कायद्यानुसार 23 ऑक्टोबर 1993 रोजी अधिसूचना काढण्यात आली। जैन धर्माला भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन सुद्धा कसल्याही कारणाशिवाय जैन धर्माचे अल्पसंख्याकत्व नाकारले गेले। भारतीय राज्यघटनेला दिलेला हक्क हिरावून घेतला गेला। जैन धर्माच्या अल्पसंख्याकत्वाचा हक्क मिळवण्यासाठी दक्षिण भारत जैन सभा आणि अन्य जैन संघटनांनी प्रयत्न केल्यामुळे 27 जानेवारी 2014 रोजी भारत सरकारने जैन समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश केलेल्या अधिसूचनेवर सही केली आणि त्या कायदेशीर दर्जा प्राप्त झाला। महाराष्ट्र राज्य पातळीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार केंद्र सरकारने निश्चित केलेल्या अल्पसंख्याक समाजामध्ये जैन समाजाचा समावेश 7 मे 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने घोषित केला। जैन धर्मातील विविध जातीमध्ये जैन कासार जातीचा समावेश असल्यामुळे जैन कासार समाजाला अल्पसंख्याकांच्या सर्व सवलती मिळविता येतात। महाराष्ट्रातील कासार समाजाचा धर्म जैन आणि जात कासार आहे, तेव्हा शासकीय पातळीवर नोंदी करताना कासार समाजाने धर्म जैन आणि जात कासार अशी नोंद करावी, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अल्पसंख्याक समाजासाठीच्या सवलती मिळविता येतात। त्याचप्रमाणे जात कासार असल्यामुळे जैन कासारांना ओबीसीच्या सवलती मिळविता येतात। भारत सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी राष्ट्रीय पातळीवर 15 कलमी कार्यक्रम राबविला आहे। या 15 कलमामध्ये राष्ट्रीयकृत बाल विकास सेवा प्रकल्प आणि बालवाडी केंद्र, शालेय शिक्षण प्रवेशाबाबतीत सुधारणा, अल्पसंख्याकांना भाषा शिकविण्यासाठी साधने, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानतर्फे पायाभूत शैक्षणिक सुविधा पुरविणे, अल्पसंख्याक समाजातील गरिबासाठी स्वयंरोजगार आणि दैनंदिन रोजगारी, अल्पसंख्याक समाजाला तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे कौशल्यात वाढ करण्याची संधी, आर्थिक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्तीय महामंडळामार्फत कर्जाची सोय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सेवा भरतीमध्ये अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देणार, अल्पसंख्याक समाजाचे राहणीमान सुधारण्यासाठी गृहनिर्माण योजना, नागरी पायाभूत सुविधांचे सहाय्य, अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला असता जातीय घटनांना प्रतिबंध करणे आणि त्यावर नियंत्रण करण्याची योजना, जातीय अपराधाकरता न्यायालय व्यवस्था आणि जातीय दंगलीत बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करणे। महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासाकरता आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याकरता काही सुधारणा राज्य अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे काही कल्याणकारी योजना राबविण्यात येतात। त्यामध्ये त्या योजना या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरतात। याचा लाभ अल्पसंख्याक समाजाने घेणे आवश्यक आहे। विशेषतः शिक्षण हे विकासाचे साधन म्हणून शिक्षणाच्या संबंधीच्या योजना जर अल्पसंख्याक समाजाने स्वीकारल्या, विशेषतः जैन समाजाने स्वीकारल्या, तर त्याचा विकास जलद गतीने होईल। राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे आणि त्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे यासाठी
प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना सरकारने राबवलेली आहे. त्याचा जैन अल्पसंख्याक समाजाने फायदा घ्यावा. शिक्षणासाठी ज्या योजना आहेत त्या शिक्षण संचालक, अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार, पुणे यांच्या मार्फत राबवल्या जातात. राज्यातील शासन मान्यताप्राप्त शाळांमध्ये 70% पेक्षा जैन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा शाळांच्या इमारतीची दुरुस्ती करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे, प्रसाधन गृह देणे, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि इतर आवश्यक सुविधा पुरविणे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी अल्पसंख्याक जैन समाजाला किमान 2 लाखापर्यंत अनुदान देण्यात येते. त्याचा फायदा जैन अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पसंख्याक विभाग यांच्याकडे संपर्क करावा. इयत्ता 5वी ते 7वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकरता, त्यांचे गळतीचे प्रमाण रोखण्याकरता आणि शिक्षण घेण्यास प्रेरित करण्याकरता त्यांच्या पालकांना प्रतिदिन प्रमाणे वर्षाचे 220 दिवस प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. याचा लाभ अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी मिळविणे आवश्यक आहे. याच्यासाठी त्यांनी शिक्षण संचालक, अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्याकडे संपर्क करावा. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च व्यावसायिक आणि 12वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या होतकरू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक शुल्क आणि शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. जैन अल्पसंख्याक समाजातील वैद्यकीय, अवैद्यकीय, तांत्रिक, व्यावसायिक, कला, विज्ञान, वाणिज्य आणि अन्य पद्धतीचे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचबरोबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता केली असता शिष्यवृत्तीची रक्कम ₹25,000 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि अन्य शिक्षण संचालक यांच्याशी संपर्क करावा. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक योजनांसाठी संबंधित शिक्षण संस्था किंवा अल्पसंख्याक विकास विभागामध्ये चौकशी केली असता जैन समाजाला आणि जैन समाजातील सर्व जातींना त्यांचा लाभ घेता येतो. राज्यातील अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात जैन अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी अशासकीय तंत्रनिकेतन संस्थांना 3 कोटी रुपये अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या आधारे जैन अल्पसंख्याक समाजाने कायम विना अनुदान तत्वावर तंत्रनिकेतन संस्था सुरू कराव्यात आणि जैन अल्पसंख्याक समाजातील बेकारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कायम विनाअनुदान तत्वावर सुरू करण्यासाठी 3 कोटी रुपये दिले जातात. ते अनुदान या योजनेचा फायदा जैन समाजातील शिक्षण संस्थांनी घ्यावा आणि शिक्षण संस्था सुरू करून जैन अल्पसंख्याक समाजाचा शैक्षणिक विकास साध्य करावा. त्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याशी संपर्क करावा. राज्यातील अल्पसंख्याक संस्थांचा विकास, उच्च शिक्षण संस्था घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील वसतिगृहे बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अल्पसंख्याक शिक्षण संस्था असलेल्यांच्या उपलब्ध जागेवर मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याबाबत शिक्षण संस्थांनी विचार करायला हवा आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल आणि शैक्षणिक विकास साध्य करता येईल. यासाठी त्यांनी अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. राज्यातील अल्पसंख्याक समाज म्हणून जैन समाजाने केवळ जैन समाजासाठी शिक्षण संस्था सुरू करणे, विविध अभ्यासक्रम चालविणे, त्यांचे प्रशासन करणे, शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करणे इत्यादीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनांचा लाभ जैन अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी घेणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे जैन अल्पसंख्याक समाजाची भाषा, लिपी, संस्कृती यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जैन धर्माच्या तत्वानुसार धर्माचे शिक्षण देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने
मान्यता दिली आहे। यासाठी जैन समाज आणि शासन प्रयत्नशील आहे। तेव्हा जैन समाजातील शिक्षण संस्थांनी या संबंधीचे संशोधन केंद्र सुरू करणे आणि संशोधनातून जैन संस्कृती, भाषा, लिपी यांचे संवर्धन आणि संरक्षण कसे करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणे। जैन अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये जैन समाजातील मुला-मुलींना शैक्षणिक प्रवेशाची शाश्वती त्यामुळे मिळेल आणि सक्षम लोकांना रोजगाराची शाश्वती त्यामुळे मिळेल। त्यामुळे जैन समाजाचा विकास होऊन तो स्थिरतेकडे वाटचाल करेल। भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ नवी दिल्ली येथे स्थापन केले आहे। या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील छोटे व्यापारी, पारंपरिक व्यावसायिक, कारागीर, शेतकरी आणि शेती संबंधीचे उद्योग, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना कर्ज पुरवठा योजना राबविली आहे। या योजनेनुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 98,000 रुपये आणि शहरी भागात 1,20,000 रुपये आहे त्यांना 6% व्याजदराने 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते। त्याचप्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे त्यांना 8% व्याजदराने पुरुष मंडळीसाठी आणि 6% व्याजदराने महिलांसाठी 30 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते। यासाठी त्यांनी प्रकल्प अहवाल, आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रासह महामंडळाकडे अर्ज करावा। मिळणारे कर्ज 5 वर्षासाठी दिले जाते। या योजनेमुळे जैन अल्पसंख्याक समाजातील लोकांना उद्योजकतेचा विकास करता येईल आणि आर्थिक विकासाला हातभार लावता येईल। महाराष्ट्र सरकारने राज्य पातळीवर ही योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळाच्या वतीनं राबवली आहे। महाराष्ट्रातील जैन अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीनं राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवरील महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेऊन या विकासाच्या संधीमधून आपली उद्योजकता विकसित करावी। यासाठी संपर्क राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ नवी दिल्ली आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळ मुंबई या ठिकाणी संपर्क करावा।